तर यावेळेस अत्यंत मोठी बातमी आपण बघतोय। इसिसनं यावेळेस श्रीलंकेतल्या स्फोटांची जबाबदारी घेतलेली आहे। ख्रिश्चन लोक आमचे लक्ष्य आहेत असं इसिसनं म्हटलंय। अमेरिकेचे मित्र पक्ष आमच्या रडारवर आहेत असं देखील इसिसनं यावेळेस म्हटलेलं आहे। MAQ या वृत्तसंस्थेला त्यांनी जबाबदारीचं पत्र पाठवलेलं आहे। श्रीलंकेतल्या स्फोटातील मृतांचा आकडा 321च्या वर जाऊन पोहोचलाय आणि आता 2 दिवसांनंतर इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। ख्रिश्चन लोक हे आमचं लक्ष्य आहे असं देखील इसिसनं यावेळेस म्हटलंय। श्रीलंकेतल्या या 8 साखळी बॉम्बस्फोटामध्ये 231च्या वर लोकांचा मृत्यू झाला होता। माझी सहकारी काम्या भट्टाचार्य यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडली गेलेली आहे। काम्या, अखेर इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे, काय अधिक सांगशील? स्नेहिल, इसिसने जे हल्ला झाला त्याची जबाबदारी घेतली आणि रविवारी ईस्टरच्या दिवशी हा सिरियल बॉम्बिंग झाला होता चर्च आणि नंतर हॉटेलमध्ये। आधी जे एजन्सीज आहे लाईक इंटरपोल आणि FBI सारखे एजन्सीज त्यांनी आधीच इशारा दिला होता असं हल्ला प्लॅन केला जातोय। मात्र हा हल्ला कोणाकडून झाला होता ते आतापर्यंत माहिती मिळाली नव्हती। थोडं तुम्हाला थांबवतोय। शैलेंद्र देवळणकर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। देवळणकर सर, आपण बघतोय आता इसिसनं ही जबाबदारी घेतलेली आहे, इसिसनं ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। 2 दिवसांनंतर इसिसचं नाव पुढे आलं। इसिसनं तशी माहितीच वृत्तसंस्थेला दिली आहे। या स्वरूपाचे इंडिकेटर्स किंवा इशारे हे मी देखील काल सकाळी दिले होते। त्याचप्रमाणे ज्या वेळेला 11 एप्रिलला आपल्या गुप्तहेर संघटनांनी जी माहिती श्रीलंकेच्या पोलीस कमिशनरांना हँडओव्हर केलेली होती त्यामध्ये ज्या तौहीद जमातचं नाव घेतलं गेलेलं होतं, ही तौहीद जमात ही जी संघटना आहे ही पूर्णपणे आयसिसशी अफिलिएटेड संघटना आहे, ही इंडिपेंडंट काम करत नाही। ही जी संघटना आहे या संघटनेने श्रीलंकेमधल्या जवळपास 100हून अधिक तरुणांना आयसिस मध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केलं होतं, फॅसिलिटेट केलेलं होतं। दुसरं असं आहे की या हल्ल्याची तयारी जवळपास 4 ते 5 महिने चालू होती आणि एवढा मोठा एवढा भीषण हल्ला एक कोणती स्थानिक पातळीवरची संघटना करू शकत नाही। ज्या पद्धतीचं मोडस ऑपरेंडी केलं गेलं होतं ती मोडस ऑपरेंडी आयसिसचीच आहे आणि आयसिसनी अशा स्वरूपाचे बॉम्ब ब्लास्ट यापूर्वी 2016 मध्ये बांगलादेशमध्ये केलेले आहेत, 2017 मध्ये इजिप्तमध्ये केलेले आहेत, 2018 मध्ये पाकिस्तान लाहोरमध्ये झालेले आहेत, नायजेरियामध्ये झालेले आहेत आणि या सगळ्यांची जबाबदारी आयसिस आतापर्यंत पूर्णतः घेत होती। आणि अशा स्वरूपाचे बॉम्ब ब्लास्ट सुसाईड बॉम्बर ज्याच्यामध्ये वापरले जातात ते यापूर्वी लिट्टेनी केलेलं आहे, पण लिट्टे 2009 नंतर पूर्णपणे ज्याला आपण असं म्हणतो की डिफंक्ट झालेली आहे आणि आता हा प्रकार केवळ आणि केवळ आयसिसच करत आहे। त्यामुळे कालपासूनच सगळ्यांचा इशारा आयसिसकडे होता। सर, इथे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय बातम्या वाचतो त्यावेळेस इसिस संपली अशा बातम्या मोठ्या प्रमाणात येतात, इसिसचा म्होरक्याला मारलं अशा बातम्या येतात। मग आता इसिस अजूनही इसिस जिवंत आहे हेच या इतक्या मोठ्या घटनेनंतर पाहायला मिळालंय? नक्कीच आहे। लक्षात घ्या की आयसिस ही एक विचारसरणी आहे आणि आयसिसचं कोणताही फिजिकल प्रेझेन्स हा जरी इराक आणि सिरियामधनं गेलेला असला तरी आयसिसला मानणारे, आयसिसशी अफिलिएटेड असणारे आणि आयसिसच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवणारे शेकडो तरुण आज जगभरामध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं लोन वुल्फ अटॅक हे होत असतात। असेच लोन वुल्फ अटॅक हे युरोपमध्ये अनेक ठिकाणी झालेले आहेत। 2 वर्षांपूर्वी इंडोनेशियामध्ये झाला, 2016 मध्ये बांगलादेशमध्ये झाला। तर हे सगळे आयसिसच्या विचारसरणीने प्रभावित झालेले लोक आहेत आणि त्यामुळे ते अशा स्वरूपाचे हल्ले करत असतात, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा, आता आयसिस जी आहे ही आता जेव्हा पश्चिम आशियामधनं हद्दपार होती आहे तिला नवीन एका क्षेत्राच्या शोधामध्ये आहे आणि ते दक्षिण आशियाकडे त्यांनी लक्ष वळवलेलं आहे, कारण त्यांना नवीन योद्धे जे पाहिजे आहेत किंवा कार्यकर्ते जे पाहिजे आहेत ते दक्षिण आशियातल्या गरीब देशांमध्ये मिळू शकतात। श्रीलंका हा एक गरीब देश आहे, मालदीव गरीब देश आहे, तिथनं मोठ्या प्रमाणावरती रिक्रुटमेंट होती आहे। अगदी। आणि सर, आपण बघतोय की त्यांनी असं म्हटलंय की अमेरिकेचे जे मित्र देश आहेत ते देश देखील आमच्या लक्षावर आहेत आणि म्हणूनच खरं तर ख्रिश्चन लोकांना टार्गेट करणार आहोत आम्ही, ख्रिश्चन लोक आमचं लक्ष आहेत आणि अमेरिकेचे मित्र देश, त्याच्यामुळे आपल्याला देखील धोका या इसिसचा आहे आता? हो, नक्कीच आहे। याचं कारण असं आहे की अमेरिकेचे मित्र देश का बरं आहेत? कारण याच लोकांनी जेव्हा नॅटो फोर्सेस ज्या आहेत त्याचे नॅटोचे संघटना सदस्य सर्व युरोपियन देश आहेत आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली त्यांनी सिरिया आणि इराकमध्ये जे गेल्या 5 वर्षांपासून बॉम्ब हल्ले केले, या बॉम्ब हल्ल्यामुळे इसिस पूर्णपणे तिथनं हद्दपार झालेली आहे। त्यामुळे ते ठिकठिकाणी युरोपियन देशांना, ज्याच्यामध्ये फ्रान्सनी मोठ्या प्रमाणावरती हवाई हल्ले केले होते, ब्रिटननी केले होते, त्यामुळे त्यांच्या नागरिकांना ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि निश्चितपणे आता ज्या पद्धतीने भारत आणि अमेरिकेचे संबंध घनिष्ठ होत आहेत आणि ज्या पद्धतीने
पाकिस्तान आपल्याकडे कुरघोड्या करतो आहे आणि पाकिस्तान आता आयसिसचं एक नवीन सेंटर बनत चाललेलं अगदी. आहे आणि ज्या भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तय्यबा असेल, ह्या देखील अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे ह्या आयसिसशी अफिलिएटेडच आहेत. अगदी. आणि मसूद अझर जो आहे हा तालिबानच्या नक्कीच, आणि माध्यमातून त्यामुळेच ISIS शी खरं तर जोडला इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांची देखील या संपूर्ण हल्ल्याला साथ असू शकते, अशी देखील शक्यता नाकारता येत नाहीये. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.